हॅलो फ्रेंड, चला तर मग माझ्यासोबत स्वान वाव म्हणजे साज हाऊस, क्रोकोडाईल, व्हॉट टॉर्टाइज, हॉर्नबिल, वाव पेंग्विन आणि टायगर यासारखे अनेक प्राणी तुम्हाला दिसणार. कुठे? तर चला तर माझ्यासोबत प्राणीच्या बागेत म्हणजेच वीरमाता जिजाऊ भोसले उद्यानात. अभी मजा आएगा ना भिड़ो. फ्रेंड्स, हे आहे वीरमाता जिजाऊ भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीची बाग. चला तर मग माझ्यासोबत या बागेत पाहूया कोणकोणते प्राणी, पक्षी आणि वनस्पती आहेत ते. तुम्हाला जर निसर्गाच्या सानिध्यात जायचे असेल तर या बागेला नक्की भेट द्या. सुरुवात केली आम्ही पक्ष्यांपासून. एंट्री करताच दिसतो तो सुंदर निसर्ग आणि मधुर पक्ष्यांचा आवाज. वाव झाडावर भरपूर पक्षी बसलेले. त्याशिवाय समोर नदी वाहत होती. व्हॉट त्या नदीमध्ये पाण्यातील विविध पक्षी होते. स्वान, फ्लेमिंगो, पेलिकन, किंगफिशर यासारखे पाण्यात राहणारे आणि पाण्यातील माशांवर अवलंबून असणारे कितीतरी पक्षी होते. फ्रेंड्स, तुम्ही पण एक दिवस या उद्यानाला नक्की भेट द्या आणि नवनवीन अनुभव गोळा करा. ही बाग 1861 साली ब्रिटिशांनी बांधली. त्यावेळी त्यांनी फक्त याचा विरंगुळा म्हणून वापर केला. त्यानंतर त्यामध्ये हळूहळू विविध प्राणी आणायला लागले आणि त्याचं हळू रूपांतर प्राणी संग्रहालयात झालं. 1975 ला या बागेचं नामांतरण झालं वीरमाता जिजाऊ भोसले उद्यान. वाव. इथे काय आहे तर प्राणी संग्रहालय आहे, पक्षी संग्रहालय आहे, विविध वनस्पती आहेत, फुले आहेत. पाण्याच्या सानिध्यात राहणारे पक्षी पाहून झाल्यावर आम्ही आलो क्रोकोडाईल पाहायला. तर पहा क्रोकोडाईल. दिसला तुम्हाला क्रोकोडाईल? किती आहेत मोजा? 1 2 3 4. चला तर मग आता आपण पाहूया भरपूर सारे क्रोकोडाईल, ते पण अंडर वॉटर. चला तर मग माझ्यासोबत. पाण्याच्या आतून क्रोकोडाईल पाहण्यासाठी एक वेगळा सेक्शन ठेवला आहे. म्हणजे ते पाण्यात कसे फिरतात, पोहतात, चालतात, काय खातात हे पाण्यामध्ये तुम्हाला दिसेल या काचेतून. म्हणजेच तुम्ही अंडर वॉटर पण पाहू शकता आणि बाहेरून पण पाहू शकता. अच्छा ठीक आहे. क्रोकोडाईल पाहून झाल्यावर आम्ही आता पुढे निघालो. पुढे भेटला आम्हाला टॉर्टाइज. टॉर्टाइज म्हणजे जमिनीवर राहणारे कासव. कवच हे गोल घुमटाकार असते. हे मिश्राहारी असतात. गवत, वनस्पती, फुले आणि छोटे छोटे कीटक हा त्यांचा मुख्य आहार असतो. इथे आम्हाला खूप सारे टॉर्टाइज दिसले. टॉर्टाइज पाण्यात राहत नाहीत. ते हळूहळू चालतात आणि त्यांचं आयुष्यमानही जास्त असतं. काही टॉर्टाइज हे 50 वर्षापेक्षा अधिक काळ जगतात. टॉर्टाइज पाहून झाल्यावर आम्ही आलो टर्टल पाहायला. टर्टल हे पाण्यात राहणारे कासव. त्यांचं शरीर हे पाण्यासाठी योग्य असतं. त्यांचं कवच हे थोडं सपाट असतं. हे पाण्यात राहतात, पण ज्यावेळी श्वास घ्यायचा असेल त्यावेळी ते वर येतात. ते खूप वर्ष जगतात आणि पाण्यात वेगाने पोहतात. हे मिश्राहारी असतात. टॉर्टाइज आणि टर्टल बद्दल माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर आम्ही गेलो पक्षी पाहायला. या ठिकाणी खूप प्रकारचे पक्षी होते. स्पॅरो, ईगल, पॅरट, मैना, बुलबुल, कुक्कू, ऑस्ट्रिच, इमू, वुडपीकर असे कितीतरी पक्षी या ठिकाणी होते. काहींची नावं पण माहित नव्हती, काही तर पक्षी ओळखू पण येत नव्हते. मी मस्त सारा एन्जॉय करत होते. काही पक्षी हे पाहिलेले होते तर काही पक्षी कधीच न पाहिलेले होते. पक्षी पाहून झाल्यावर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. नवीन प्राणी, नवीन अनुभव. इथे आम्हाला दिसला पेंग्विन. तुम्ही पाहिलं का पेंग्विन केव्हा? तुम्हाला पेंग्विन पाहायचं असेल तर या बागेला नक्की भेट द्या. छोटे छोटे पेंग्विन उड्या मारताना, चालताना खूपच क्यूट दिसत होते. पेंग्विन पाहून झाल्यावर मस्त पैकी मी खाल्ला बर्फाचा गोळा. तुम्हाला भूक लागली असेल आणि तुम्हाला ब्रेक घ्यायचा असेल तर इथे कॅफे आहेत, रेस्टॉरंट आहेत, आईस्क्रीम पार्लर पण आहेत.
आम्ही पण थोडा वेळ ब्रेक घेतला आणि नंतर निघालो पुढच्या प्रवासाला. नेक्स्ट आम्ही पाहिली डिअर म्हणजेच हरीण. मस्त सावलीत बसलेल्या भरपूर हरिणी होत्या. कुणी गवत खात होतं तर कुणी मस्त पैकी झाडाच्या सावलीत बसून आराम करत होतं. हरिणी पाहून झाल्यावर आम्ही निघालो पुढे. या उद्यानाचं मुख्य आकर्षण, हो मुख्य आकर्षण टायगर आम्ही एवढ्या जवळून पहिल्यांदाच पाहिला होता. एवढ्या जवळ बसल्यावर मला थोडी भीती पण होती. तेवढ्यात मम्मा म्हणाली, इशू घाबरू नकोस, तो टायगर काही नाही करणार, तो ग्लासच्या पलीकडे आहे, आपण सेफ आहोत. आम्ही तो टायगर कितीतरी वेळ पाहत होतो. मी तर त्याची उठायची वाट बघत होते. तो कसा चालतो, बाजूला असलेल्या तलावातील पाणी कसा पितो, पण तो शेवटपर्यंत उठलाच नाही. नंतर आम्ही आलो पुढचे प्राणी पाहायला, बिबटे आणि तरस. यावेळी मात्र आम्हाला दोन्ही प्राणी पाहता आले नाही. ना बिबट्या दिसला ना तरस दिसला. थोडा वेळ आम्ही वाट पण पाहिली, पण काहीच उपयोग झाला नाही. मोठा एरिया असल्यामुळे काही वेळा हे प्राणी दिसत नाहीत आणि पाहण्यासाठी एक ठराविक एरियाच असतो. नंतर आम्ही बाहेर आलो. मला स्लाइड करताना पाहून मम्मा म्हणाली, चल इशू तुला स्लाइडवर बसायचंय, चल मग. आणि मम्मा मला घेऊन आली स्लाइड खेळायला. या राणीच्या भागेत लहान मुलांना खेळण्यासाठी विविध गेम आहेत. स्लाइड खेळली, झोका घेतल्या, राऊंड रिंग वर बसली, खूप मज्जा केली. स्कूलच्या ट्रिप पण आलेल्या, त्या ठिकाणी मला खूप फ्रेंड्स भेटले, त्यांच्याशी मी खूप खेळली. या गोल गोल गाडीवर बसायला तर खूप मज्जा आली. खूप खेळून झाल्यावर आम्ही गेलो हिप्पोपोटामस पाहायला. तुम्ही पाहिला का हिप्पोपोटामस? हिप्पोपोटामस हा एक मोठा जड अर्ध पाण्यात राहणारा प्राणी आहे. तो पाण्याजवळ राहतो, शाकाहारी आहे आणि गवत आणि पाणी हा त्याचा मुख्य आहार आहे. हिप्पोला पाहून झाल्यावर आम्ही पाहिले मंकी. मी मंकी यापूर्वी देखील पाहिले होते, पण या ठिकाणी विविध जातीचे मंकी होते. भारतामध्ये माकडांच्या विविध जाती आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर माकड हा खूप हुशार असतो. तो झाडावर राहतो आणि त्याला उड्या मारायला खूप आवडतं आणि तो शाकाहारी असतो. माकड पाहून झाल्यावर आम्ही आता ठरवलं घरी निघायचं, कारण खूप वेळ झाला होता आम्हाला येऊन इथे. आता आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही पण एक दिवस या बागेला नक्की भेट द्या आणि नवनवीन अनुभव गोळा करा. या व्हिडिओ मध्ये एक गोष्ट मात्र सांगायची राहून गेली. या ठिकाणी विविध औषधी झाडे होती. वड, पिंपळ, कडुलिंब, अर्जुन नावाचं झाड जे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय आवळ्याचं झाड, बेलाचं झाड, याशिवाय फळझाड देखील होती. आंबा, जांभूळ, सीताफळ अशा प्रकारे विविध प्रकारची झाडे होती. फ्रेंड्स, कसा वाटला हा व्हिडिओ? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.